आणि ओमकार ग्रुप वडपे आलेला आहे. जय शिवाजी आनगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. उत्तम. नाणेफेकीचा कौल जिंकला. 3 षटकांची मॅच. काय निर्णय? फिल्डिंग. याच फिल्डिंग करण्याचं अगदी पहिला जो निर्णय घेतलेला आहे, कारण समोरचा संघ जर आपण बघितला तर वीरेन स्पोर्ट येवई या संघाने देखील या मागील टुर्नामेंटमध्ये त्यांचा थक्क करणारा प्रवास, या मॅचमध्ये देखील 35 धावा डिफेन्स केल्या. परंतु या मॅचमध्ये रनचेसमध्ये तुम्हाला अशा किती धावा आहेत की मोस्ट इझिली जातील या मॅचमध्ये? कमीत कमी धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसिंगचा आम्ही बॅट्समन तर आमचे 2-3 नाही आहेत, तरी पण प्रयत्न करू आम्ही. या अगदी परिपूर्ण आज तुझा संघ नाही आहे, परंतु इथे आल्याच्या नंतर हे जे आयोजन नियोजन खास करून शिल्पा 11 वडपे या संघाने केलेला आहे, या संघाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि इथं खेळण्याची संधी दिली आम्हाला, त्यांचे धन्यवाद. आणि तुला देखील खूप सारा शुभेच्छा आहे तुझ्या संघाला. त्याच्यानंतर आपण वीरेन स्पोर्ट येवई टीम कर्णधार जर का टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? बॅटिंग केली असते आणि मनासारखं झालेला आहे. परंतु मागील मॅचमध्ये थोडीशी बॅटिंगमध्ये कुठे ना कुठेतरी थोडीशी पडझड पाहायला मिळाली, थोडंसं स्ट्रगल केलं. आणि या मॅचमध्ये मात्र तुझ्या संघाला काय संदेश देऊ शकशील? चांगला परफॉर्मन्स करा. यस, क्या बात आहे. आणि तुझ्या संघाला देखील खूप सारा शुभेच्छा आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय शिवाजी आनगाव या संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय वीरेन स्पोर्ट्स येवई या संघाला. आणि जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये कॉमेंटर पॅनल मध्ये या ऐकूया घोड आवाज. व्हॉइस ऑफ केले संदीप जी पाटील सर. पूर्वार्ध कंप्लीट झालाय, उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम आपण पाहतोय. आकाश बगळे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर ज्ञानेश्वर गोवारी आणि मिस्टर कल्पेश गोवारी ही बॅटिंग साठी स्वतः जोडी उपस्थित झाली आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांकडनं ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडूवरती इथे आपण पहिल्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सूरज जाधव त्या ठिकाणी उपस्थित होता. टार्गेट सेट केलं या ठिकाणी आपण पाहिलं तर टार्गेट आहे 34 धावांचा टार्गेट आहे. 34 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी कल्पेश गोवारी आणि ज्ञानेश्वर गोवारी हे दोन फलंदाज हा चेंडू सोडून दिलाय. पाहत राहिले चेंडू पर्यंत त्यांना माहिती आहे पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिला अव्वलचा चेंडू टाकला गेला. ज्ञानेश्वर गोवारी कल्पेश गोवारी आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ इथे फाईट करतोय. समोर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम समोर. चांगला चेंडू आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्यात क्षेत्रामध्ये अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच फलंदाजांना देखील माहिती आहे की P1च्या षटकामध्ये चेंडूच्या मिरिटवरती खेळणं तेवढं स्वाभाविक आहे. 34चं टार्गेट आहे. या मॅचमध्ये मिस्टर कल्पेश प्रामुख्याने खेळणं महत्त्वाचं राहील. एक अटॅकिंग बॅट्समन आहे, चांगला क्लास त्याच्याकडे आहे. हा चेंडू पहा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट वेगाने चौकारासाठी 4 धावा मिस्टर कल्पेश गोवारीच्या पाठभेदना. कल्पेशने त्याच्या या फटक्यामध्ये क्लास, त्याची नजाकत, त्याच्याकडे असलेला अनुभव सर्व पेश करताना पाहायला मिळाला. एक मोठा स्टार खेळाडू आहे. आणि समोर पाहिला तर आकाशवरती हा आक्रमण केला, चौकार ठोकलाय. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईडिश लॉंग ऑफला, मात्र तिथे देखील झाली चुकी. चुकीला माफी नाहीये आणि पंचाने इशारा दर्शवला. सेकंड बॉल वरती देखील आलाय हा दमदार चौकार. बॅक टू बॅक दुसरा.
चांगली बॅटिंग इथनं करत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं थोडीशी डिफेन्सिव्हरित्या चेंडू खेळले गेले. त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं थोडा सन्मान दिला चेंडूला. मात्र त्यानंतर पनिशमेंटला सुरुवात केली आहे. 2 वरती 2 बॅक टू बॅक इथनं सूरजकडनं चुकी झाली. स्वीट हिटचा फटका आणि स्वीट हिट पाहिला. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार पुन्हा एकदा ठोकलाय षटकार. या ठिकाणी शुभागमन झालंय मिस्टर अक्षय विलास पाटील 3434. वेलकम अक्षय. अक्षय पाटील आपल्या देखील मंचावरती आम्ही करतो वेलकम. सहर्ष स्वागत आहे. एक जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहतोय शिल्पा 11 वडपे आयोजित. शिल्पा स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. एक जबरदस्त टुर्नामेंट आहे. शिल्पा हिच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली जे आपल्यामध्ये नाहीये. त्याच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये काय ताबडतोड इनिंग सुद्धा पेश करताना पाहायला मिळतोय. जसं नाव मोठं तेवढीच काम देखील तेवढं मोठं केलंय. जितना बडा नाम उतना बडा काम. इथे देखील फटका फसला. इथे आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक असेल उपस्थित आणि तिथे अखेर त्या फलंदाजाला परतावलं जाईल. मिस्टर कल्पेश गोवारी बाद. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत होता मात्र अखेर त्याचा त्या डावाचा अंत झाला. तिथनं कल्पेश बाद झाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17. लॉस ऑफ 1 विकेट आणि 17 आकड्यावरती इथे पहिला विकेट गेले. अजून आपण पाहिलं तब्बल अर्धा पल्ला गाठला गेला. निम्म्यावरती संघ आता निम्मा पल्ला गाठला. आता पुन्हा एकदा अर्धा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय. अजय वड आलाय. नवीन फलंदाज इंटर होईल. तिसरा क्रमांकावरती तिसऱ्या नंबरवरती इनेट नंबर 3 वरती आपण पाहतोय मिस्टर विनय पागी ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आक्रमकतेने. फटकेबाजी आता आपण पाहिली या षटकामध्ये मिस्टर कल्पेश गोवारीची. अखेर तो बाद झाला आणि आता विनय पागी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय शिवाजी अनगाव विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मिळेल. वीरेन स्पोर्ट्स एवई संघ या 2 बलाढ्य संघांमध्ये पुढची लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा विचार केला तर ताकदीचे आहेत. पहिला चेंडू आपण टाकण्यासाठी पहिला दुसरा गोलंदाज अजय वड. इथं बदल आली त्यामुळे थोडासा बिघाड झाला. पुन्हा आता रनवे रिदममध्ये सेट होताना पाहायला मिळेल. इथे शफल्स आले होते. क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाहीये. इथनं आले आहे एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव. ज्ञानेश्वर गोवारी सध्या तो प्रयत्नामध्ये होता. डीप फाईन लेगच्या क्षेत्र आपण पाहिलं तर खाली होतं. तिथनं हा प्रयत्नशील प्रयत्न करत होता मात्र तिथनं एक धावाले लेग बाईच्या स्वरूपामध्ये 18 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 7 चेंडूचा खेळ इथे प्रस्थापित झाला. पहिल्या षटकामध्ये षटकार आपण पाहिला. 2 चौकार पाहिले. तिथे मिस्टेक देखील आपण पाहिल्या कारण तिथे मिसफील्ड झाली त्याच्यामुळे चौकार गेला. विकेट देखील गेली. खूप काही घडताना आपण पाहिलं त्या पहिल्या षटकामध्ये. इथे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांनी सांगितलंय फलंदाज होईल बाद. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. त्यांना माहिती आहे या षटकामध्ये धावा आपल्याला आलेला आहेत पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे धावांचा ओघ जो वाढत होता त्याला कंटिन्यू ठेवायचं होतं मात्र इथे बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद मिस्टर ज्ञानेश्वर गोवारी देखील होईल बाद.
दोन फलंदाज इथनं बाद झालेत. 18 वरती 2 अशी ही आपण पाहतोय धाव फलक. आणि इथनं पलटवार करण्याची ताकद सध्या दाखवली आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. हम किसी से कम नाही हे सांगताना जरी पहिल्या षटक्यामध्ये अटॅकिंग बॅटिंग तुम्ही केली तरी आम्ही देखील ते धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नवीन फळ अनिल रोज झालाय. इथे देखील अंदाधुंद फटक्या खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या लगेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता. त्याच्यामुळे हा फटका बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. तिथनं डॉट बॉल आलाय. वेलकम अक्षय विलास पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. 34-34 अक्षय विलास पाटील आपल्या या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम. अजय वड आहे बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं पहा अगदी यश त्यांच्या मधोमध सापडला आणि तिथून फलंदाजाला पंचांनी बाद घोषित केले. इट इज LBW फलंदाज बाद. काय झालं बोल ना. थांब ना जरा, येतो मी थोड्या वेळात. थांब. ओके. वेलकम अक्षय पाटील, आपल्या या मंचावर आम्ही करतो सहर्ष स्वागत. अक्षय विलास पाटील 34-34 वेलकम आपल्या या मंचावरती. शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना आपण पाहतोय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ, त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ आहे. जिथनं पहिल्या षटक्यामध्ये वार केले त्यानंतर दुसऱ्या षटक्यामध्ये पलटवार करण्याची ताकद सध्या सुरू केली आहे स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीमने. इथनं देखील चांगला फटका आहे. गॅप सोल्युशन प्रॉपर आहे. चेंडू एक टप्प्याने क्षेत्ररक्षक उचलतील. विश्वास जाधव तिथे पोहोचले. तिथनं लगेच दुसरा धावाचा प्रयत्न सुरू आहे. इथे डायरेक्ट हिट केला आहे आणि वा काय जबरदस्त फेकी आपण पाहिली आहे. पलटवार करण्याची ताकद सध्या दाखवली आहे पोगाव टीमने आणि इथनं त्याला सुरुवात झाली आहे. त्याला सध्या प्रारंभ केलाय आणि जिथनं असं वाटत होतं इझिली हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल कौसा टीम, तिथनं त्याच्यावरती आता पलटवार सुरू केलाय. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणे अजय वडने केलेली गोलंदाजी लाजवाब. अफलातून एफर्ट्स लावले गोलंदाजीमध्ये आणि प्रतिस्पर्धी संघाला अगदी गुडघे टेकण्यासाठी भाग पाडले त्या गोलंदाजीने. अखेर संघ पुन्हा स्ट्रगल करतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स कौसा संघ 19 वरती 4, जिथे 17 धावांवरती एक विकेट नव्हती. 17 धावा आल्या, तिथनं एक विकेट गेली. 19 वरती 4 म्हणजे आता इथनं पलटवार करण्याची ताकद दाखवली आहे पोगावकरांनी. पोगाव संघ देखील म्हणत असेल हम भी किसी से कम नहीं. जरी तुम्ही ताकद दाखवाल तर तिथे आम्ही आमची नजाकत, तिथे आम्ही आमचा क्लास माइंड दाखवू. आणि तिथनं त्याला सध्या सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाजी अजय वड, क्लास दाखवलाय आता इथे गोलंदाजीमध्ये. 34चं टार्गेट आहे. तिथनं 19 वरती ही धावसंख्या आपण पाहिली. 19 वरती आता 4 गडी गमावले गेलेत. पुढा टाकलाय तिथे फुलटॉस चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ दिशेने आपण पाहिला फटका खेळताना तिथे एकच धाव आली आहे. आणि या षटक्यामध्ये धावांचा ओघ कमी पाहायला मिळाला. फक्त सिद्धू आपण पाहिलं तर फक्त 3 धावा आल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं 3 विकेट्स ज्यामध्ये आल्या महत्वाच्या, त्यामध्ये आल्या ज्ञानेश्वर गोवारी, त्यानंतर विनय पागी आला. हे दोघं बाद झाले. 20 वरती धावसंख्या पोहोचली आहे आणि आता 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 14 धावा. असं वाटलं होतं की 2 षटकांमध्ये हा सामना कंप्लीट होईल. त्याच उद्दिष्टाने कल्पेश पास झाला आणि तिथनं धावांचा ओघ जो होता तो थांबला. धावा थांबवल्या गेल्या आणि तिथनं धावा थांबवल्या गेल्या. तिथनं विकेट चुकले गेले आणि कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाला. मात्र त्यांच्यावरती थांबवण्याचं काम देखील केले पोगाव संघाने.
धावसंख्या 20 झाली आहे. 4 गडी गमावले गेले. आता 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. राहुल वड तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. इथनं पोगाव संघाने जबरदस्त पलटवार केलाय आणि क्रिकेटमध्ये वन साइडेड मॅच कोणाला पाहायला आवडत नाहीये. काही जबरदस्त बॅटिंग केली कल्पेश गोवारीने. मात्र तिथनं मी म्हणेन ते बॅटिंग करताना त्याच्यावरती देखील त्याला थांबवलं गेलं आणि त्या तिथून अजय वडने केलेली गोलंदाजी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकवण्यासाठी सुद्धा त्याने भाग पाडले. लाजवाब अफलातून गोलंदाजी. एफर्ट्स लावले. एफर्टची दाद द्यावी लागेल. इथे देखील आपण पाहिलं स्टेअर केले, सन्मान दिले. चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने आले. तिथे एकच धाव घेतली आहे. 5 चेंडू 13ची आवश्यकता इथे असेल. आई गावदेवी कौसा संघ असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. तिथनं असं वाटलं की सामना हा अगदी 2 षटकामध्ये किंवा कंप्लीट 3 षटक होण्याच्या अगोदर हा सामना कंप्लीट होईल. चांगला चेंडू, लाजवाब चेंडू टाकला गेला. इथनं त्याला देखील सन्मान दिले. तिथे दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्या. चित्त्याची चपलाई, हरणाचा वेग पाहायला मिळाला. वेलकम अक्षय पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पवनपुत्र वडपे टीमचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. लाजवाब गोलंदाज. 4 चेंडूमध्ये आता 11 करायचा आहे. सामना वन साइडेड वाटत होता, मात्र तिथनं केलेले कमबॅक, तिथनं केलेला पलटवार, तिथनं केलेली हुकुमशाही, तिथनं केलेली दादागिरी पेश करता पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ आणि इथनं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. गोलंदाज चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे आली आहे. आणि इथनं मी म्हणे ही जर सामना जर पोगाव संघ जिंकतोय तर गोलंदाजाने केलेली कमबॅक, गोलंदाजाने आपली गोलंदाजीची दाखवलेली धार, या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करता हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आता सर येऊन ठेपलाय. टीम स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज राहुल वड आहे. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आणि वाह, लाजवाब गोलंदाजी. पोगाव संघ विजयाच्या उंबरठ्यावरती सुद्धा त्याने येऊन ठेपला. 4 चेंडूंचा खेळ झाला, फक्त त्याने धावा खर्च केला 4. इनर चेंडू असतील 2 मध्ये आता 10 धावा. मोठे फटकेबाजी करावी लागेल. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. वाडिश लॉंग ऑफला तिथे झेल टिपली जाईल. अनदर विकेट गोज डाऊन. आई गावदेवी कौसा टीम ला धक्का क्रमांक 5वा लागताना पाहायला मिळेल आणि सामना देखील जिंकण्याचा उंबरठ्यावरती येऊन ठेपलाय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघ. 1 चेंडू 10 धावा. फटका तर चांगला आहे. तिथे धावा हव्या तेवढा मिळणार नाही आणि सामना जिंकलाय अर्थातच स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीम. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक. आई गावदेवी कौसा संघ, प्रयत्न तुमचे चांगले होते. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, मात्र 2 षटकामध्ये केलेला पलटवार त्याच्यामुळे हा संघ जिंकताना पाहायला मिळाला. स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव आणि दमदार या दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी केली गेली मिस्टर अजय वडच्या माध्यमातून. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल ज्याने चांगली बॅटिंग केली. ज्याने या संघाला कलाटणी मिळवून दिली, या सामन्याला कलाटणी मिळवून दिली, ज्याने दुसऱ्या षटकाला येऊन फक्त त्याने धावा खर्च केला 3 आणि महत्वाचे 3 विकेट्स मिळवले. या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून अजय वड ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अजय, आपण या आणि मॅन ऑफ द मॅच किताबाने आपल्याला सन्मानित केले जाईल. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबाने आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. आणि नुकतंच ज्यांचा शुभागमन झालंय अक्षय पाटील याच्या शुभास्ते आपण तो किताब देत आहोत.
अजय वड काय जबरदस्त गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघ असं वाटत होतं की आपली ताकद पेश करतोय, मात्र त्यांना थांबवण्याचं काम केले गेलं अजय वडच्या माध्यमातून. आणि अखेर तो सामना जिंकलाय स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव टीमने. वेल प्लेड बॉईज. पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय विरेन स्पोर्ट्स एवई विपक्षामध्ये जय शिवाजी अनगाव संघ पोगाव संघ. चला आपण या अजय वड आपल्या मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. थँक्यू. वेल प्लेड अजय. आपण या अजय वड आणि त्याच्यानंतर कल्पेश गवारी आणि अनिल रोज. आपण एकनाथजी गटार साहेबांबरोबर आपण संपर्क करा. अनिल रोज आणि कल्पेश गवारी. त्यानंतर राजेश जाधव आणि अमोल बगले. आपण इकडे एकनाथजी गटार साहेबांशी आपण संपर्क करा. त्याचबरोबर अक्षयजी पाटील यांचे शुभ हस्ते हा सप्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण देतोय. त्याच्यानंतर विनोदजी वडोलकर साहेबांचे शुभ हस्ते थंड पे आपण सामनावीर किताब अजय वड यांच्या नावावर राहिला. तो किताब मात्र त्यांना आपण बहाल केला. चला आपण एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. लक्षात घ्या आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत जे नियम आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर जर का मॅच हरल्यानंतर आपण सेकंड जर का करीत नसाल तर पुढील नेक्स्ट मॅचमध्ये त्या संघाचा कर्णधार त्यांना खेळू दिलं जाणार नाही आहे. ती पेनल्टी त्या संघाच्या कर्णधार यांना दिली जाणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. चला आपण सलामीची जोडी या आपण मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे. 3 षटकांची मॅच असेल. तर विरेन स्पोर्ट्स येवई टीम प्रथम बॅटिंग करायची आहे. आकाश माली राहुल माडा ही सलामीची जोडी टॉप ऑर्डर करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहे. जसं पेरावं तसं उगवतं असं परंतु पहिले षटक आहे. गोलंदाजी मार्कवर आशिष भोईर. जबरदस्त अगदी त्यांचा देखील डंका राहिला होता. स्वर्गीय अप्पांना ट्रॉफी 2025 पोगावचं मैदान आणि त्या मैदानावर मात्र जबरदस्त गोलंदाजीचा ट्रेंड स्वीकारला होता आशिषने. यावेळेला पहिला बॉल हाताळण्याकरता राईट अबाउट द विकेटने पहिलाच बॉल आहे. अगदी पुलर लाईनचा बॉल हाताळला आणि स्टँडवर डिस्पॅच करण्याचा प्रयत्न केला होता. थोडंफार इनसाइड आउटला खेळण्याचा जसा प्रयत्न झाला परंतु बॅटला हलकासा क्रॅश झाला बॉल. आणि त्याच्यानंतर मात्र एस्टनच्या मागे किशोर मडबी त्यांच्या हातखंडामध्ये बॉल चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं. म्हणजे पहिल्या चेंडूवर धाव आली नाही. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातोय स्पेशली अगदी व्हेरिएशन आणि काही वेळेला फिंगर रोल हे करण्याची अदा म्हणजे फलंदाजांच्या मेरिटनुसार म्हणजे ज्या वेळेला इकॉनॉमिकल एखादं षटक राहिलं पहिलं की मात्र जो दबाव आहे जो प्रेशर आहे ना तो येणाऱ्या फलंदाजांवर निश्चित रूपाने वाढला जातोय. सलगचे 2 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळाले. अनगाव एक्सप्रेस आशिष भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला मात्र तिसरा बॉल खराब हाताळलाय त्याचा परिणाम स्वरूप पाहायला मिळाला आणि सरळ बॉल यूज इट ॲज 6.
म्हटलं जातं की ज्या वेळेला एखादा चांगला बॉल आला की सन्मान द्यायचा, एखादा खराब बॉल आला की त्याचा मात्र फायदा घ्यायचा. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल त्याचा देखील चांगला समाचार घेतला. या वेळेला देखील स्टँड ऑन डिस्पॅच, अगदी डावा पाय जो आहे ना तो पुढे हलकासा पुढे घेतला होता आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जो झाला ना, परंतु बॅटचा टो अगोदर ओपन केला आकाश मालीनं. त्याच्यानंतर मात्र बॉल देखील उशिराने दाखल झाला. म्हणजे षटकार लागल्याच्या नंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला पुनरागमन करणं म्हणजे काय हे ओळखता आलं पाहिजे आणि तेच कमबॅक यशस्वीरित्या केलंय आशिष भोईरने. इथे सुद्धा मात्र चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, हलकासा बॉल हवेमध्ये. परंतु फिल्डर उत्तम जाधव टीम कर्णधार ऑन साइडला आपल्याला सलीम इडॉनला पाहायला मिळाले, परंतु कॅच ड्रॉप झाली. आकाश माली ज्यांनी षटकार ठोकला. 5व्या चेंडूवर मात्र अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल देखील हलकाचा स्टिकर बार आला आणि त्याच्यानंतर बॉल हवेमध्ये. उत्तम जाधवने मात्र कॅच ड्रॉप केली. 7 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ, 7 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. त्याच्यानंतर मात्र अंतिम शेवटचा हा बॉल असेल P1चं पहिलं षटक. जय शिवाजी आणगाव टीमचा आपण जर विचार केला तर अप्पा नाना ट्रॉफी 2025 पोगावचं मैदान अक्षरशः अगदी दणानं सोडलं होतं. इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर सफल झाले होते. राहुल माडा जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. हे पहा रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. पूर्णपणे फ्रंटफुटला गेले होते आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास स्लॉक स्पीडचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल देखील एवढा चांगला हाताळला होता ना की हलकासा हवेमध्ये स्विंग केला होता. फ्लाइटेड बॉल पाहायला मिळाला आणि पहिलं जे षटक आहे ते सुद्धा इथे संपलं आणि 7 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. म्हणजे कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद झाला नाहीये. झटपट क्रिकेट आहे. 18 चेंडूंचा तुमच्याकडे केला आहे आणि अशातच जर का तुम्ही पहिल्या षटकाला टार्गेट केलं नाहीये ना तर निश्चितच येणारी जी उर्वरित जी षटकं आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं दबाव दडपण हा मात्र येत असतो. परंतु इथे देखील आपल्याला पाहावं लागेल. येणार सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज राहुल भोईर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. नेहमी त्यांच्यावर देखील जय शिवाजी आणगाव संघाने विश्वास ठेवला आणि त्याने देखील नेहमी चांगली गोलंदाजी केली. परंतु आज देखील मात्र फलंदाजांच्या मेरिटनुसार होणारी गोलंदाजी केली जाईल का की मात्र अगदी गोलंदाजांचा मनसुबा खारीज उद्ध्वस्त करण्याचं काम इथनं मात्र फलंदाज करतील का हा सुद्धा एक प्रश्न राहिलाय. पहिले षटक जर आपण बघितलं ना तर जय शिवाजी आणगाव संघाच्या बाजूने राहिले 7 धावा आतापर्यंत. इथे देखील फटका चांगला आहे. डीप कव्हर्सला तिकडे फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त सिंगल दा मिळेल. जोपर्यंत बॉल उचलला फेकी केली तोपर्यंत सिंगल मिळेल आणि सिंगलने धाव फलक हलवरपणे आज मिटलच्या पद्धतीने पुढे झाले म्हणजे 8 धावा. म्हणून ज्याच्या वेळेला खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या याच पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या रणांगणामध्ये ज्या वेळेला कुठे ना कुठे तुम्ही ज्या वेळेला बॅकफुटला जात असता त्यावेळेला स्वतःवरचा आत्मविश्वास म्हणजे एखाद्या पायथ्यापासून एखाद्या उंच शिखरावर तुम्हाला पोहोचवेल आणि त्याकरिता मात्र अगदी स्वतःवरचा आत्मविश्वास आणि स्वतःवरचा कॉन्फिडन्स असणं देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून येणाऱ्या आयुष्यामध्ये की वेळोवेळी येणारे संकट हे मात्र तुम्हाला पस्त पराभूत करण्याकरिता येत नसतात तर तुमच्यातील सुप्त क्षमता किती आहे हे मात्र ओळखण्याकरिता येत असतात. म्हणून क्षेत्र कोणतीही असू दे आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे आणि जर का कष्ट प्रामाणिकपणाने असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. म्हणून एखाद्या पिंपळाच्या झाडासारखं एखाद्या खडकावर निर्भीडपणे निर्भास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येतात आणि जातात परंतु माती घट्ट पाय रोवून धरण्याची हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे. कारण क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहून चालत नाही या तर मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर आणि तितक्या मात्र धावा बनवता येतील का हा सुद्धा एक इथे प्रश्न राहिलाय. या वेळेला मात्र स्लॉक स्पीडचा फटका आहे. फटका चांगला आहे. सुंदर फटका धावा अतिसुंदर 4.
महत्वपूर्ण जो थोडासा प्रेशर आहे, दबाव आहे, धावा थांबलेला आहे, तो थोडासा दबाव उठवण्याचा प्रयत्न झालाय चौकाराने. 13 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत आतापर्यंत जवळपास. इथे मात्र स्क्रीन बॉल दांडी गोल पूर्णपणे सफल झाले होते. तेच तारा वेगवान बॉल हाताळला, मिस झाले, सरळ बॉल जाऊन इष्टांवर आदळला आणि विकेटचं हे पतन बसणारा हा वीरेन स्पोर्ट्स येवई संघाला हे पहिला धक्का. आणि जबरदस्त बॉल देखील तेवढा ते तर फार वेगाने स्पीडमध्ये बॉल हाताळला होता राहुल भोईरने. आतामध्ये 4 चेंडूचा खेळ झाला, त्याच्यामध्ये त्याने देखील 6 धावा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, 13 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. म्हणजे उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विलास सुतार हिटमॅन येवईचा हा खेळाडू, काय जबरदस्त बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील थोडंसं संघर्ष केले त्याने, परंतु चांगला कमबॅक देखील करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. फलंदाजांच्या मेरिटनुसार आतापर्यंत फलंदाजांचा अगदी जो कॉन्फिडन्स मनसुबा आहे तो सुद्धा जाणला आणि त्याच पद्धतीने योग्य त्या टप्प्यावर गुड लेंथ ऑफ लाईन मध्ये सातत्याने आणि सातत्य कसं ठेवावं हे परिपूर्ण गोलंदाजांनी दाखवलंय. सुपर बॉलिंग, 14 धावा 14 अंकांवर पोहोचलेत. इथे सुद्धा मात्र अभिप्रांत बॉडी आहे दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये बॉल अगदी भरपूर फलंदाजापासून बाहेरच्या बाजूने बॉल हाताळला होता. श्री वाईट बॉलचा इशारा सर, परंतु 15 धावा या स्कोर बोर्डवर आतापर्यंत लागल्या जातात. म्हणजे येणारे जे चेंडू आपल्याकडे बाकी आहेत फक्त आणि फक्त एक शेवटचा हा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर जर का एखादा मोठा फटका आला तर निश्चितच एक चांगली टोटल बनेल. परंतु इथे सुद्धा फटका चांगला आहे, कव्हर्सला केले, डीप कव्हर मध्ये फिल्डर आहेत. जबरदस्त अप्रतिम शत्रुशम पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर 2 धावा देखील एक्झिक्यूट केल्या. 2 धावांनी धावफलक जो आहे तो सुद्धा इथे पोहोचलाय पुढे 17 या अंकांवर पोहोचलाय. म्हणजे जवळपास 8.50 त्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. वीरेन स्पोर्ट्स येवई या संघानं पुढील मॅचचा शेड्यूल जर आपण बघितला तर स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव धावा कमी असताना देखील ती जिद्द हारले नाहीयेत. अगदी जिद्द, चिकाटी, विश्वास, संयम, कोऑर्डिनेशन, अगदी कॉन्सन्ट्रेशन, मानसिकतेचं खच्चीकरण कसं करावं या सगळ्या गोष्टी त्यांना जमतात. आणि म्हणून आज कमी धावा असताना देखील स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव हा संघ मात्र इथे जिंकला आणि पहिल्या या सत्रातील आणि पहिल्या सेशन मधील जी अंतिम मॅच आहे तो खेळण्याकरता पात्र ठरलेत. जन्मान नांदेड संघाला शिकस्त दिली आहे. गावदेवी कवसा 2 अगदी तगडे संघ आणि त्यापेक्षा त्यांनी देखील दाखवून दिलंय तू शेर तो मे बी सवाशेर, तू बब्बर शेर तो मे बी गब्बर शेर. हे देखील स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पोगाव संघानं दाखवून दिलंय. खूप चांगला अगदी थक्क करणारा प्रवास त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये राहिला. 2 मॅच मध्ये यावेळी देखील फुलटॉस बॉल आहे. अगदी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला की हाईट फॅक्टर हा बॉल आहे की नाही आणि त्याच्यानंतर मात्र DRS चा वापर केला. तिसऱ्या पंचांची मदत. सर तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. कमरेपेक्षा एक्स्ट्रा बॉल उंचीवर आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर मात्र तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाणार आहे. यस फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल आहे कारण डीप होताना पाहायला मिळाला. अगदी फार वेगाने बॉल हाताळला होता
आणि फलंदाज मात्र अगदी मेंटेन करू शकला नाही आणि त्याच्यानंतर जो दबाव आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारली पहिल्या षटकामध्ये, तीच अगदी एक जबाबदारी आणि जबाबदारी नावाचं टॉनिक मात्र घ्यावं लागतं आणि ते घेतलंय. ते सुद्धा बॉल चांगला आहे, खोलवर टप्पाचा बॉल, धाव घेतली जात नाही. आकाश माली सलामीला आलेला फलंदाज आहे, त्यांचा स्वतःवर विश्वास आहे आणि ही धाव मात्र घेतली नाही. हा पहा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. संदेश पराड, छोटा पॅकेट बडा धमाका, या खेळाडू देखील फार प्रभावित केलं. ज्या वेळेला याच टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि ज्या वेळेला पदार्पण केलं त्याच्यानंतर मात्र या खेळाडूने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या गावाच्या टीमच्या नावाकरिता नेहमीच त्याने सातत्याने योगदान खूप चांगलं दिलंय या संदेश पराडनं. परंतु 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू देखील झाला, सलगचे 2 बॉल डॉट. हा प्रेशर, हा दबाव म्हणजे परिस्थिती आणि परिस्थितीला अगदी जर का चांगली योग्य त्या पद्धतीने हाताळायचं असेल ना तर मात्र ज्या वेळेला याच क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये 9 चेंडूचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर मात्र एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर 19 रन. यस, तिसऱ्या पंचाची मदत घेतली. फिल्डिंग करणारी टीम जय शिवाजी आनगाव टीमच्या वतीने रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. नो बॉल आहे की नाही, आउट ऑफ द क्रीज. रिव्यू सक्सेसफुल, नो बॉल नाही आहे. अगदी यस, वाईट बॉल आहे. भरपूर बाहेरच्या बाजूने अगदी बॉल अगदी पट्टीच्या लेंथ भरणं त्या लाईन भरून रिलीज झाला होता. गुरुजी शेलार, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे, स्वागतम. आणि जानी स्पोर्ट्स टीमचे मेन अगदी टीम मेंटॉर आहेत आपल्यामध्ये उपस्थित झाले. गोलकजी शिलार, वेलकम. असं पडतो आतापर्यंत सलगचे बॉल किती डॉट झाले? 3. आकाश माली हा देखील इथे या मॅच मध्ये संघर्ष केलाय त्याने देखील. डीटी करून बिनारचं मैदान आणि त्या मैदानावर मात्र काय जबरदस्त विरेस्पोर्ट येवई संघ अगदी चॅम्पियन बनण्यापासून थांबवलं होतं. आहे गावदी लाखिली बी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना रनर अप राहिला. अगदी पहिल्यांदा इंटर झाला होता या हंगामातली ती देखील एक डेब्यू मॅच आणि त्याच्यानंतर मात्र टॉप 4 ला गेले. अनेक तगड्या संघांना शिकस्त दिली. अगदी मोठ्या ते मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता असलेला हा संघ विरेस्पोर्ट येवई. पण तिथे 20 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. पहिला डाव जो आहे तो मात्र संपेल आणि हा शेवटचा बॉल देखील बॅटची काढा घेतली आणि विकेटचं पतन आणि फलंदाज बाद झालेत आणि फक्त 18 चेंडूंचा खेळ झाला परिपूर्ण. पहिलं जे पहिला डाव संपला, 20 धावा आणि 21 धावांचं हे टार्गेट सेट केलंय. एवन जोडी आदित्य कवटे आणि योगेश सोंगाल, आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. आणि त्याचबरोबर आपण शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत. शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय विनोद जी वडोलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार पिंटू मोरे, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते विनोद जी वडोलकर साहेबांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य मंचावर आपण पार पाडतोय.
विनोद जे वडोलकर साहेबांचा शुभ सन्मान पिंटूजी मोरेच्या शुभ हस्ते. त्यानंतर अगदी फक्त आणि फक्त 20 धावा आणि त्याच्यानंतर मात्र 21 धावांचं हे माफक लक्ष्य. आणि या 21 धावांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जाईल, याच 21 धावा डिफेन्स कशा पद्धतीने केल्या जातील आणि गोलंदाजांची अग्निपरीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी. तर आज देखील स्वतःला इम्प्रोवाइज करावा लागेल. त्याकरता हा प्रयत्न विरेन स्पोर्ट्स येवई या संघाला करावं लागेल. तर ज्या वेळेला मात्र कमी टार्गेट सेट केलं जातं त्या वेळेला खऱ्या अर्थाने गोलंदाजांवर एक दबाव जसं, परंतु गोलंदाजांनी अंपायर जर का फलंदाजांच्या मेरिटनुसार होणारी गोलंदाजी आणि कंट्रोलफुल बॉलिंगचा इव्हेंट सादर जर का मैदानाच्या आतमध्ये सादर केला तर निश्चित या 21 धावा त्या सुद्धा डिफेन्स होऊ शकतात. चला सलामीची जोडी आपण या मैदानाच्या आतमध्ये परंतु जय शिवाजी आणगाव हा संघ, या संघाला एका बाजूला विसरून चालणार नाही. या स्वर्गीय आपण ट्रॉफीचा हा देखील हकदार संघ आहे, चॅम्पियन बनले होते. तर आपल्यामध्ये क्रीडा नगरीवर उपस्थित आहेत सन्माननीय नवनाथ सुंगाल साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर वेलकम. त्यांच्या समेत बच्चाभाई आपणास विनंती आहे आपण या आपल्या मुख्य मंचावर वेलकम. आपलं देखील सरसे स्वागत आहे. परंतु 21 धावांचं लक्ष आहे आणि सलामीबीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डावखुरी आता फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज, चांगलं कॉम्बिनेशन आहे जय शिवाजी आणगाव संघाकडे. परंतु पहिला बॉल आहे हाताळण्याकरता कल्पेश कासकर. या वेळेला देखील पहिलाच बॉल आहे, सुपर बॉल. काय जबरदस्त बॅट आणि पॅडच्या मधून बॉल रिलीज झाला होता. ग्लोरियस आउटस्टँडिंग बॉल हाताळलाय, पहिलाच बॉल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कैलासवासी सचिन स्मृती चषकाचा हा उत्कृष्ट गोलंदाज किताब या गोलंदाजाच्या नावावर राहिला. इथे सुद्धा पुन्हा एकदा जेरॉक्स कॉपी बॉल, सेम डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय जबरदस्त ग्लोरियस आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. जरी सुद्धा मात्र आमच्याकडे 21 धावा असल्या तरीही मात्र आम्ही हार मानणार नाही आहोत. आणि हेच तर मगाशी देखील उल्लेख केला की विरेन स्पोर्ट्स येवई या संघाकडे इतकी कुवत आहे ना की कधीही कुठल्याही क्षणाला मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्याची ताकद या टीमकडे आहे. मोठ्यातील मोठ्या तगड्या संघांना पराभूत करण्याची क्षमता या टीमकडे. इथे सुद्धा मात्र लॉंग अपला खेळले, परंतु फिल्डर आहेत, शॉर्ट लॉंग अपला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विलास सुतार तिकडे फिल्डर पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही या. आणि काही वेळेला अगदी लोई स्कोरच्या मॅचेस जे असतात ना त्या सुद्धा फार अगदी रंगतदार अवस्थेमध्ये जात असतात, हे सुद्धा आपण नेहमी पाहिलंय. परंतु पहिला डाव आपण बघितला त्याच्यामध्ये 20 धावा, पहिला डाव संपला. 21 धावांचं हे चॅलेंज आणि याच 21 धावा रंचेस मध्ये जय शिवाजी आणगाव टीम मात्र चेसिंग करत असताना पाहायला मिळते आपल्याला. सुरुवातीला 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर बॉल क्रमांक 4 आणि डावखुरी आताचा फलंदाज उत्तम जाधव ऑन स्ट्राईक वर. यावेळी देखील फटकादार चांगला आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. फार मोठी मित्र म्हणे रिस्क घेतली होती आणि या हंगामामध्ये
जर का आपण उत्तम जाधवचा खेळ जर बघितला तर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग, 111 धावांची खेळी त्याने देखील साकारली, 111 धावा आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीराचा पुरस्कार जो आहे तो देखील त्यांच्या नावावर राहिला होता. संदीपजी भोईरे जे उपसरपंच आहेत अनगाव ग्रामपंचायतीचे, अगदी टीम ओनर आहेत, प्रचंड क्रिकेटवरचं त्यांचं देखील प्रेम आहे. परंतु आज यावेळेला मात्र स्लॉक केलाय, लॉकटेड स्ट्रोक पिकअप केलाय आणि सरळ बॉल पाठवलाय स्टँड मध्ये 6. अगदी हा ट्रॅकर बॉल, कमजोर बॉल आणि त्याच्यावर मात्र केलेला हा प्रहार, अगदी एखाद्या वेळेला खरा बॉल हाताळला ना की त्याचा हा नतीजा. यावेळी देखील मात्र फुलटा बॉल आहे, असे मात्र फाईन खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल सरळ एका टप्प्याने पुन्हा एकदा फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. परंतु एक्स्ट्रा बॉल हाईट आहे की नाही याकरिता मात्र तिसऱ्या पंचांची मदत. टीव्ही अंपायर्स कडे हा निर्णय देखील सोपवला, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. फलंदाज संदेश फराडनं बॉल फुलटो दातळला होता. यावेळेला पूर्णपणे दोन्ही पाय वाकवले होते, अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि फेअर डिलिव्हरी. आता यापुढे बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू मिळणार नाही, या लक्षात घ्या. पण अनसक्सेसफुल रिव्ह्यू, प्रत्येक टीमला एक संधी, म्हणजे तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचा हा निर्णय. आणि त्याच्यानंतर मात्र जर का पंचांना काहीतरी क्लोज जर का निर्णय वाटला तर मात्र ते निर्णय देऊ शकतात, नो डाऊट्स. षटकाराला चौकाराला धावा देखील कमी आहेत, म्हणजे एकंदरीत धावा ज्या आहेत त्या देखील स्कोरबोर्डवर लागल्या जातात. 12. सुरुवातीला 2 चेंडू जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये येणारे 12 चेंडू आहेत आणि समीकरण मात्र सोपं राहिलं. 9 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू आणि 9ची गरज. पुन्हा बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार जर झाले, परंतु बॉल पडल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने जास्त प्रमाणामध्ये वलन घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. जसा बॉल पडला त्याच्यानंतर मात्र दोलपा आउट स्पिन करण्याचा प्रयत्न झाला आणि वाईट चेंडूचा इशारा पंचांनी देखील अधोरेखित केला. त्याच्यानंतर एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर धावा ज्या आहेत त्या देखील 13 धावा स्कोर बोर्डवर लागल्या जातात. म्हणजे विरेंद्र येवई संघाकडे तर धावा एक्स्ट्रा खर्च जर का तुम्ही केल्या ना तर आणखी इथनं संकटाला सामोरं जावं लागणार आहे. यावेळी देखील मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलेत, मिस टाइम आहे. विलास सुतार चेंडूच्या खाली येत आहेत, चुकी करणार नाही आहेत, पकडला हा झेल आणि जय शिवजानगाव संघाला हा बसणारा पहिला वैला धक्का. चांगली मॅच मात्र बिल्डअप होत असताना पाहायला मिळाली, चांगली साजेदारी, चांगली पार्टनरशिप आणि त्याच्यानंतर मात्र ब्रेक थ्रो पार्टनरशिप करण्याचं काम केलं गोलंदाज राहुल माडाने. हे षटक जर का इकॉनॉमिकल षटक राहिलं ना आणि या षटकामध्ये कमीत कमी जर का धावा खर्च केले ना तर कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडासा जो बॅटल आहे तो रंगेल. परंतु आज संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत जो विनर गट आहे, म्हणजे जे मागील स्पर्धांमध्ये टुर्नामेंटमध्ये जिंकलेले जे संघ आहेत त्या संघांना खास करून अगदी आजच्या दिवसामध्ये बिग फाईट्स पाहायला मिळत आहेत.
एकापेक्षा अधिक सरस टीम या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. कारण एक्झॅक्ट यावेळी देखील शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता, फाईन खेळले आणि फाईन लेग बाउंड्रीकडे फिल्डर देखील तैनात होते, परंतु अंदाज जजमेंट चुकीचा ठरला आणि एका टप्प्याने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रिलीज झाला. 4 आणि चमकाराच्या मदतीने धावा ज्या आहेत त्या देखील 17 अंकांवर पोहोचल्या. म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे, 4ची गरज आहे जय शिवाजी आनगाव संघाला. आणि याच्यानंतर जे मॅच देखील आपल्याला पहिल्या सेशन मधील अंतिम मॅच बिग फायटर पाहायला मिळेल. डाबास्टिकच्या भरपूर बाहेर बॉल, एचटी रेक्षक देखील बीट झाले, फलंदाज कुठल्या प्रकारे खेळण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला नाही आणि नो बॉलचा इशारा आहे. या पंचांच्या असं मागील बाजूला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 3 फिल्डर तैनात केले. शॉर्ट लेगला फिल्डर आहे, फाईन लेग आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला आहे, 3 फिल्डर तैनात केले. पंच देखील विश्वास पाटील सर आहेत, सामदेचे आहेत, भरपूर चांगला ते देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळले, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. लेग पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात, चांगले अनुभवी पंच आहेत. हा देखील बॉल खराब आहे आणि एक्झॅक्ट विजया करीत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयश्री प्राप्त केलेला आहे जय शिवाजी आनगाव या संघानं. अभिनंदन जय शिवाजी आनगाव. हार्ड लक वीरेन स्पोर्ट्स युवई.